नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झाला याची नवीन माहिती पाहणार आहोत। जर तुम्हाला अजून पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। परभणी जिल्ह्यात 18,000 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात यंदा खरीपात स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीमुळे एकूण 41,194 शेतकऱ्यांनी विमा दावे दाखल केले आहेत। त्यापैकी 18,735 शेतकऱ्यांना 10,82,00,000 रुपये परतावा मंजूर करण्यात आला आहे। आजवर 10,870 शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची 8,53,00,000 रुपये जमा करण्यात आले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। ना नुकसान भरपाई ना पीक विमा, या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावरच। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील सायगाव परिसरातील गावात यंदा जास्त पावसाने खरीपाच्या सर्वच पिकाचे मोठे नुकसान झाले। घटलेले उत्पादन, वाढता उत्पादन खर्च, त्यात भावही नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही शिल्लक राहिले नाही। शासकीय पातळीवरही ना मदत ना पीक विमा मिळाल्याने मोठा खर्च करूनही कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने अस्वस्थता पसरली आहे। यंदाच्या खरीपात कधी झाले नाही इतके नुकसान मूग, बाजरी, भुईमूग, मका, कपाशी, कांदा यासह सर्वच पिकाचे झाले आहे। अशा स्थितीत नुकसान झालेल्या सर्वच पिकाचे पंचनामे करून मदत मिळणे गरजेचे असताना फक्त कांदा पिकाचे पंचनामे झाले। ती तोकडी मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। इतर कोणत्याच पिकाला ना नुकसान ना भरपाई मिळाली ना पीक विमा मिळाला, त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहेत। नांदेड जिल्ह्यातील पीक विमा धारकांना 64 कोटीचा परतावा। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस यामुळे नुकसान झाले। त्यांचे वैयक्तिक दावे दाखल केलेल्या 73,000 पैकी 67,622 शेतकऱ्यांना 64 कोटींचा विमा परतावा मिळणे सुरू झाले आहे, अशी माहिती इन्फोटोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींकडून मिळाली। विमा कंपनीनेच लावला शेतकऱ्यांना 96 लाखांचा चुना। अकोला मंडळाच्या नावातील चुकीने विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची 96 लाखाने फसवणूक करण्यात आली। चुकी दुरुस्तीसाठी वारंवार विनंती करूनही कंपनीने सुधारणा केली नाही। अखेर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावकार यांनी शेतकऱ्यांच्या वतीने पोलीस अधीक्षकाकडे विमा कंपनीच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे। खरीप हंगामकरिता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कौलखेड जहांगीर येथील शेतकऱ्यांनी ऑनलाईन विमा हप्ता अदा केला होता। मात्र कौलखेड या नावातील सारखेपणामुळे पळसोबडे मंडळात येणाऱ्या कौलखेड जहांगीर येथील शेतकऱ्यांची नावे अकोला तालुक्यातच नव्याने तयार झालेल्या शहरालगतच्या कौलखेड मंडळात समाविष्ट करण्यात आले। अद्यापपर्यंत विमा कंपनीने झालेली चूक दुरुस्त केली नाही। दोन्ही मंडळात सोयाबीनसाठी मंजूर झालेल्या विमाच्या रकमेत फरक असल्याने कौलखेड जहांगीर येथील शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली। ही रक्कम तब्बल 96 लाख रुपये आहे। तांत्रिक दोषाबाबत ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी मुंबई यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवत हात वर केले आहे। त्या विमाधारकांना अखेर मिळाले परतावे। जळगाव बँक खात्याच्या तांत्रिक चुका, बँक खाते बंदमुळे आलेल्या अडचणी दूर करून बँका विमा कंपनीने जिल्ह्यातील पात्र विमाधारकांना केळी पिकासंबंधी परतावे दिले आहे। अनेक बँका प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेतून 2019 ते 20 या वर्षांसंबंधी अनेक पात्र शेतकऱ्यांना केवळ कर्ज खाते बंद केले। बँक खात्याशी झालेली चूक यामुळे परतावे देण्यासंबंधी असमर्थता दाखवत होत्या। विमा कंपनीशी संपर्क साधा, आमचा काही संबंध नाही, असे काही बँका सांगत होत्या। तसेच खासदार रक्षा खडसे यांनीही जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला, ही समस्या सोडवा, शेतकऱ्यांना परतावे तातडीने द्या, अशा सूचना केली। त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना परतावे देण्यास सुरुवात झाली आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक। नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पिकाचे नुकसान झाले तर आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी शेतकरी ऐपत नसताना खिशातील रक्कम खर्च करून पिकांचा विमा काढतो। यासाठी सरकारही निधी देऊन त्यांची मदत करतात, परंतु पिकाचे नुकसान झाले व शासनाच्या सर्वेक्षणात नुकसान झाल्याचे स्पष्ट असताना सुद्धा शेतकऱ्यांना विमा कंपनी विम्याचे लाभ देण्यास टाळाटाळ करतात। 2019 ते 20 मधील मृगभरातील
संत्रा व मोसंबी या फळ पिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला, पण नुकसान होऊनही मोसंबी उत्पादन शेतकऱ्यांना शून्य रक्कम मिळाली, तर संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत देण्यात आली. या जिल्ह्यातील पीक विमा मंजूर, मात्र मंगळवेढ्याला मिळते सावत्रपणाची वागणूक. सोलापूरमधील मंगळवेढा हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सन 2019 ते 20च्या हंगामात आंबा बहरातील 3722 शेतकऱ्यांचा विमा परतावा मंजूर कधी होणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र विमा कंपनीने शेजारच्या जिल्ह्यात विमा मंजूर केल्यामुळे मंगळवेढा तालुक्याला सावत्रपणाची वागणूक देणारी विमा कंपनी तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना कधी न्याय देणार, असा सवाल विचारला जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्याला खरीप, रब्बी व फळ पिकांचा विमा मिळावा म्हणून दिवंगत आमदार भारत भालके सातत्याने विमा कंपनीला तगादा लावत होते. प्रसंगी विधानसभेत विमा कंपनीच्या निष्काळजीपणाचा देखील धारेवर धरण्याचे काम त्यांनी केले, पण दुर्दैवाने त्यांच्या अकाली निधनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आता कोण लक्ष देणार, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. ग्रीन इन्शुरन्स कंपनीने या हंगामातील नुकसान झालेल्या फळपिकाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली नाही. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या हंगामातील पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातील नातेवाईक शेतकऱ्यांकडून या भागातील शेतकऱ्यांना आमचा विमा मिळाला आहे, तुमचा मिळाला का, अशी विचारणा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे विमा कंपनीच्या हालचालीकडे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी 39 कोटी रुपये मंजूर. सोलापूर जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेत यंदा सुमारे 2,70,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. नव्या नियमानुसार विमा कंपनीला संबंधित शेतकऱ्यांनी 72 तासात वैयक्तिकरित्या माहिती कळवणे अपेक्षित होते. त्यानुसार जिल्ह्यातील 45,000 शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या प्रक्षेत्राची पाहणीही झाली. त्यातून 33,000 शेतकरी प्रत्यक्ष लाभासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांसाठी आता 39 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे. त्रुटीमुळे अनेक शेतकरी विम्यापासून वंचित. फळपीक विमा योजनेत असलेल्या अनेक त्रुटींनी शेतकऱ्यांना विमा उतरवण्यापासून वंचित ठेवले. या त्रुटी दूर करून विमा भरण्यापासून वंचित राहिलेल्या असंख्य शेतकऱ्यांसाठी या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ॲग्रोजन गट शेती संघाचे प्रमुख संजय दामोदरराव मोरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेत आलेल्या फळपिकाचा विमा उतरवण्यासाठी 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. फळपिकाला सर्वात जास्त धोका हा गारपिटीपासून आहे. गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी या योजनेत अतिरिक्त रक्कम भरावी लागते. ती रक्कम भरण्यास शेतकरीही तयारही आहे, परंतु सदर संकेतस्थळावर ही रक्कम भरण्यासाठी आवश्यक रक्कमच उपलब्ध नाही. त्यामुळे असंख्य शेतकरी यापासून वंचित आहेत. द्राक्षांच्या नुकसानीबाबत करणार विमा कंपनीशी चर्चा. भुजबळ शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने 3,500 हेक्टरवरील पिकांना दणका दिला आहे. त्यात सर्वाधिक नुकसान द्राक्ष व कांद्याचे झाले आहे. दरम्यान या विमा कंपनीकडून 15 ऑक्टोबर पूर्वी छाटणी झालेल्या बागांच्या भरपाईला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याबाबत जिल्हाधिकारी विमा कंपनीशी बोलणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपनीसाठी, असा सवाल संघटनेने केला आहे. शेती पिकाच्या नुकसानी पश्चात भरपाई मिळावी यासाठी लागू केलेली पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी नाही तर कंपनीसाठीच आहे का, असा सवाल शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा खरीपात 7,77,000 हेक्टरवर पेरणी केली होती, परंतु अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे 5,65,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील 7,45,000 शेतकऱ्यांना शासनाने सानुग्रह अनुदान दिले आहे. महसूल विभागाने शासनाकडे तसा अहवाल दिलेला असतानाही पीक विमा कंपनीने नांदेड जिल्ह्यातील 8.5 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 73,000 शेतकऱ्यांना 64 कोटी परतावा मंजूर केला आहे. बाकीचे शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिले आहे. विमा कंपनीचा नुकसानग्रस्तांना ठेंगा. खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेती पिकाचे कोट्यवधीचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून 56,000वर विमाधारकांपैकी फक्त अवघ्या
4100 शेतकऱ्यांनाच विमा भरपाई मंजूर केली। ही भरपाई अवघ्या काही लाखाच्या घरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कंपनीविषयी रोष व्यक्त होत आहे। नुकसान कोट्यावधीचे, भरपाई फक्त अवघी 61 लाख। शेती पिकाचे नुकसान झाल्यावर विमा कंपनीला 72 तासात कळवावे लागते। या अंतर्गत तक्रार केलेल्या शेतकऱ्यांनी 4690 शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले। त्यापैकी 4100 शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली। ही भरपाई केवळ 61 लाख रुपयाचीच आहे। विमा योजनेवर दृष्टिक्षेप। विमाधारक शेतकरी तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यांना मिळालेली रक्कम ही इथे पाहू शकता। रत्नागिरीत 215 शेतकऱ्यांना विमा परतावा। पावसामुळे नुकसान झालेल्या 215 शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत परतावा मिळणार आहे। 13,12,000 रुपये विमा परतावा जाहीर झाला आहे। जिल्ह्यात 1304 शेतकऱ्यांनी विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती। मात्र नुकसान झाल्यानंतर 72 तासात ज्या शेतकऱ्यांनी संपर्क साधला त्यांनाच याचा लाभ दिला गेला आहे। अशा प्रकारे या चॅनलवर कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळाला याची अपडेट मिळत असते। त्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा।